नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आपण सामान्य ज्ञान विषयाची सिरीज सुरू केलेली आहे, जी की आपल्याला येणाऱ्या पोलीस भरती, त्यानंतर आरोग्य सेवा आणि TET सारख्या एक्झाममध्ये उपयोगी पडेल. चला तर मग स्टार्ट करूया. तर बघा, संयुक्त राष्ट्र संघटनेचा मानवी हक्क जाहीरनामा कधी प्रसिद्ध करण्यात आला? 10 डिसेंबर 1948ला तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. 10 डिसेंबरलाच नोबेल पारितोषिकाचं वाटप सुद्धा केलं जाते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय कामगार संघटना केव्हा स्थापन करण्यात आली? तर 1919 मध्ये आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना करण्यात आलेली होती, ज्याला 2019 मध्ये 100 वर्ष पूर्ण झाले. आणि लक्षात घ्यायचं आहे, आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेला 1969 मध्ये शांततेचा नोबेल सुद्धा मिळालेला आहे. मुख्यालय आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी. त्यानंतर बघा, जागतिक पोलिओ निर्मूलन दिवस कधी साजरा केला जातो? तर तो 24 ऑक्टोबरला साजरा केला जातो. कर्रेचं पाणी हे आत्मचरित्र कोणी लिहिलं आहे? तर ते आत्मचरित्र आहे आचार्य अत्रे यांचं. त्यानंतर कृष्णा काठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचं हे आत्मचरित्र आहे. त्यानंतर चर्चेत असलेलं गरुड ॲप भारतीय निवडणूक आयोगानं सुरू केलेलं आहे. ठीक आहे, भारतीय निवडणूक आयोगानं सुरू केलेलं आहे. आणि निवडणूक आयोग जे आहे, निवडणूक आयोगाचे जे 24वे मुख्य निवडणूक आयुक्त आहे ते आहे सुशील चंद्रा. त्यानंतर बघा, चर्चेतील होम इन द वर्ल्ड हे पुस्तक कोणाचे आहे? तर हे पुस्तक अमर्त्य सेन यांचं आहे. अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्राचा नोबेल 1998 मध्ये देण्यात आलेला होता. त्यानंतर हवेचे तापमान कोणत्या एककामध्ये मोजतात? तर सेल्सिअसमध्ये ते मोजलं जाते. त्यानंतर बघा, पाऱ्याचा गोठणबिंदू किती असतो? तर -39° इतका असतो पाऱ्याचा. त्यानंतर आग्रा येथील ताजमहल बांधण्यासाठी लागणारा जो संगमवर दगड आहे तो कुठून आणण्यात आलेला होता? तर मकराना हे ठिकाण आहे, येथून तो आणण्यात आला होता, जे की राजस्थानमध्ये आहे. स्टेट बोर्ड मधले पॉईंट्स आहे. त्यानंतर क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा महासागर कोणता आहे? तर पॅसिफिक महासागर हा क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा महासागर आहे, ज्याला आपण प्रशांत महासागर असं म्हणतो. चर्चेत असणारं, लक्षात घ्या, चर्चेत असणारे न्यूमर बेट वाद कोणत्या दोन देशादरम्यान आहे? तर भारत आणि बांगलादेश दरम्यान आहे. एक युद्ध सराव असतो, संप्रीती युद्ध सराव, तो सुद्धा भारत आणि बांगलादेश दरम्यान होतो. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील अक्षवृत्त आणि रेखावृत्त या काल्पनिक रेषांची जाडी आहे, तिला काय म्हणतात? तर तिला ग्रॅटिक्युल म्हणजेच वृत्त जाडी असं म्हटलं जाते. महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यानंतर उत्क्रांतीवादाचा सिद्धांत कोणी मांडला? तर चार्ल्स डार्विन यांनी उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडलेला होता. त्यानंतर द्विनाम पद्धतीचा जनक कोणाला म्हटलं जाते? कार्ल लिनियस यांना द्विनाम पद्धतीचे जनक म्हटलं जाते. महत्त्वाचा प्रश्न आहे, जागतिक मृदा दिवस कधी साजरा केला जातो? तर 5 डिसेंबरला जागतिक माती दिवस म्हणजेच मृदा दिवस साजरा केला जातो. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, जागतिक वाळवंटीकरण विरोधी दिवस कधी असतो? तर 17 जूनला असतो. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीला परिवलन गती म्हणतात, तर पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या गतीला परिभ्रमण गती म्हणतात. भारताच्या मध्यभागातून कोणते वृत्त गेलेले आहे? तर कर्कवृत्त गेलेले आहे, जे की 23.5° उत्तर अक्षांशावर तुम्हाला आढळेल. आणि ते किती राज्यातून गेलेले आहे? तर 8 राज्यातून ते गेलेले आहे. अन्नाच्या कमतरतेमुळे अलीकडे आणीबाणी लावणारा देश कोणता आहे? तर तो आहे श्रीलंका. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बघा, अफगाणिस्तानमध्ये असलेल्या भारतीयांना भारतात आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ऑपरेशनचे नाव काय आहे? तर ऑपरेशनचे नाव आहे ऑपरेशन देवी शक्ती. लडाख या केंद्रशासित प्रदेशाचा राज्यप्राणी कोणता आहे? तर तो आहे हिम तेंदुआ. सूर्यकिरण युद्ध सराव कोणादरम्यान केला जातो? तर भारत आणि नेपाळ दरम्यान केला जातो. भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे 48वे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर न्यायमूर्ती NV रमन्ना यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा, भारतीय निवडणूक आयोगाच्या स्थापनेसंबंधित कोणते कलम घटनेमध्ये आहे? तर कलम 324 हे आहे, लक्षात घ्या. त्यानंतर बघा, केंद्रीय मंत्रिमंडळाचे प्रमुख कोण असतात? तर केंद्रीय मंत्रिमंडळाचे प्रमुख पंतप्रधान असतात. मात्र केंद्रीय मंत्र्याची नियुक्ती कोण करतात? तर ते राष्ट्रपती करतात. आणि संविधान सभेची पहिली बैठक कधी भरलेली होती? तर 9 डिसेंबर 1946ला संविधान सभेची पहिली बैठक भरलेली होती. त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा करण्यात आली? तर 1 मे 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्र पंचायत राज स्वीकारणारे कितवे राज्य ठरले होते? तर ते 9वे राज्य ठरलेले होते. पहिले राज्य राजस्थान हे आहे. महाराष्ट्रात पंचायत राज केव्हा स्वीकारण्यात आले? तर 1 मे 1962 मध्ये महाराष्ट्रामध्ये पंचायत राज स्वीकारण्यात आले. कोणत्या भाषांना अभिजात भाषांचा दर्जा देण्यात आलेला आहे? तर एकूण 6 भाषा आहेत ज्यांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. त्यापैकी पहिली भाषा तमिळ ही होती, नंतर संस्कृत, नंतर तेलुगू, नंतर कन्नड, नंतर मल्याळम आणि नंतर आहे ओडिया. तर या 6 भाषांना अभिजात भाषांचा दर्जा देण्यात आलेला आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे चर्चेतील जो पॉस्को ॲक्ट आहे 2012चा आहे, हा बालकांच्या संरक्षणासंबंधित ॲक्ट आहे.
त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न म्हणजे दी प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध कोणी लिहिला आहे? तर हा प्रबंध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला आहे. बचपन बचाओ आंदोलनासंबंधित कोण आहेत? तर ते आहे कैलाश सत्यार्थी, यांना शांततेचा नोबेल मिळालेला आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केली. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? तर रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंदजी यांनी केली. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर ब्राह्मो समाजाची स्थापना राजा राम मोहन रॉय यांनी केली. राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा केला जातो? तर 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस, त्याचप्रमाणे राष्ट्रीय पर्यटन दिवस सुद्धा साजरा केला जातो. जागतिक पर्यटन दिवस म्हटलं तर 27 सप्टेंबर. त्यानंतर प्रसिद्ध भालाफेकपटू नीरज चोपडा यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाला किती मीटर फेकून सुवर्ण पदक जिंकले? तर त्यांनी जो भाला फेकलेला आहे तो 87.58 मीटर इतका फेकलेला आहे. तर हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आणि त्यानंतरचा महत्त्वाचा आणि शेवटचा प्रश्न आहे, प्रसिद्ध वेटलिफ्टर खेळाडू मीराबाई चानू या कोणत्या राज्यातील आहे? तर त्या मणिपूर राज्यातील आहे. आणि त्यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला 49 kg गटामध्ये रौप्य पदक जिंकून दिलेलं आहे. तर या पद्धतीने हे महत्त्वाचे आपण प्रश्न कव्हर केलेले आहे. आय होप की तुम्हाला हे लेक्चर कळलेलं असेल. थँक्यू सो मच.